जिल्हा प्रशासनाकडून भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना रद्द. शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश. 15 ऑक्टोबर 2012 रोजी दिला होता परवाना. भोंदू खरातवर 8वा गुन्हा दाखल. राजेंद्र जासूद यांच्याकडून खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा, तर खरात विरोधातले सर्व गुन्हे एसआयटीकडे वर्ग. भोंदूगिरी करून समस्या संपल्या असत्या तर लिंबू टाचण्या लावून युद्ध जिंकले गेले असते. खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं निवेदन. पीडित महिलांनी पुढे येऊन खरात विरोधात तक्रार करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. शिर्डीत भोंदू अशोक खरातचा आणखी एक मोठा जमीन व्यवहार उघड. विमानतळापासून काही अंतरावर 5 एकर जमीन. खरातची मालमत्ता चौकशीच्या फेऱ्या. पुणे जमीन गैरव्यवहारावर खारगे समितीच्या अहवालातून झी 24 तासच्या ऑपरेशन सातबारावर शिक्कामोर्तब. पार्थ पवारांवर फौजदारी चौकशीची टांगती तलवार. चौकशीत सिद्ध झाल्यास कारवाई होण्याची शक्यता. अजित पवारांच्या अपघातामागे घातपात असेल तर आकाश पाताळ एक करून शोधून काढू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. अपघाताची सीबीआय चौकशी करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी एफआयआर दाखल. कर्नाटक पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचा अधिकारच नाही. रोहित पवारांनी दाखल केलेल्या एफआयआरवरून मुख्यमंत्र्यांचा पलटवार. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाचा निर्णय सभापती राम शिंदेंनी राखून ठेवला. शिवसेनेच्या दबावानंतर निर्णय राखून ठेवल्याची चर्चा. कायदेतज्ञ अभ्यास करून निर्णय घेणार असल्याची माहिती. आजपासून राज्यावर दुहेरी संकट. मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज. रामनवमीनिमित्त देशभरातील मंदिरांना झळाळी. शिर्डीत शेकडो पालख्या दाखल. अयोध्या नगरी ही सजली. उत्तर प्रदेशात 2 दिवसांची सुट्टी.